विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यासचा प्राण्यांचे जीवनक्रम पाठ पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 1 यामधील पहिला पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे प्राण्यांचा जीवनक्रम. पहा, या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत किंवा त्यावर विचार करायचा आहे. पहा, सांगा पाहू. कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई पहा. चित्रामध्ये पहा, पहिलं चित्र दिलेलं आहे. एक कुत्र्याचे पिल्लं दिलेले आहेत या ठिकाणी 2 आणि त्या ठिकाणी त्यांची आई दिलेली आहे. त्यांच्यात साम्य दिसते का? पहा, त्या दोन्हीमध्ये कुत्र्याच्या पिल्लामध्ये आणि तिच्या आईमध्ये तुम्हाला साम्य म्हणजे सारखेपणा वाटतो का? हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही विचार करायचा आहे चित्र पाहून. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. पहा, फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची आळी पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? पहा, या ठिकाणी आपल्याला पहिल्या चित्रामध्ये पहा, कुत्र्याचे पिल्लं आणि त्यांची आई यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसते. आपण बघू शकता, रंग तसाच आहे, आकार तसाच आहे. परंतु दुसऱ्या प्रश्नामध्ये फुलपाखरू आणि फुलपाखराचे जे अंडे आहेत त्या अंड्यामधून बाहेर पडलेली जी फुलपाखराची आळी आहे यामध्ये मात्र आपल्याला साम्य दिसत नाही. कारण फुलपाखरू दिसायला वेगळं आहे आणि फुलपाखराचे जे अंड्यामधून जी आळी बाहेर पडलेली आहे ती दिसायला वेगळी आहे. आणखी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी. पहा, सांगा पाहू. कोंबडी अंडे घालते, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. आणि कोंबडी आपण बघतो, कोंबडी काय करते? अंडे घालते आणि त्या अंड्यामधून काय बाहेर पडतात? पिल्ले बाहेर पडतात. मांजरीचे पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? तुम्हाला माहीत आहे का मांजर अंडे देते की पिल्लं देते? हा तुम्ही विचार करायचा आहे. तर या ठिकाणी मांजर ही अंडे देत नाही, तर ती डायरेक्ट पिल्लांना जन्म देते. त्यानंतर पहा, आता आपण महत्त्वाच्या टॉपिकवर येणार आहोत. या ठिकाणी प्राण्यांची वाढ. पहा, प्रत्येक प्राणी जन्माला आल्याच्या नंतर त्याची ठराविक वाढ होत असते. ती वाढ कशा प्रकारे होते आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. पहा, शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीचे पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत. पहा, शेळी त्याचप्रमाणे मांजर हे जे प्राणी आहेत हे अंडी घालत नाही. ते पिल्लू जे आहे ते आईच्या पोटामध्ये वाढते आणि त्यानंतर ते जन्म घेत असते. पहा, पण कावळा, कोळी, सरडा यासारखे काही प्राणी जे आहेत ते काय करत असतात? अंडे घालत असतात. काय करतात? अंडे घालतात. पहा, त्यानंतर पहा, कोंबडीच्या पिल्लाचा अंड्यातून जन्म. कोंबडीच्या पिल्लाचा नेमका अंड्यामधून कशा प्रकारे जन्म होतो याचं आपल्याला या ठिकाणी वर्णन पाहायला भेटणार आहे. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहण्यात येत नाहीत. मुंगीसुद्धा काय करते? अंडी घालते. फुलपाखरे, मासे, बेडूक आणि साप या प्राण्यांचे अंडे घातले जातात, परंतु ते अंडे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सहसा पाहायला मिळत नाहीत. कदाचित आपल्याला पाहिलेले सुद्धा असू शकतात. त्यानंतर काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाहीत. आणि काही असे छोटे छोटे प्राणी आहेत त्यांची जी अंडी आहेत ती आपल्याला सहजासहजी डोळ्यांनी सुद्धा दिसत नाहीत, इतकी लहान असतात. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. असे अनेक प्राणी आहेत छोटे छोटे की ते अंडी घालतात आणि त्या अंड्यामधून त्या पिल्लांचा जन्म होतो, परंतु ते प्राणी इतके छोटे असतात, त्याची अंडी त्याच्यावरून छोटी असतात आणि ते अंडे घालतात की पिल्लांना जन्म देतात हे आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते. परंतु कोंबडीच्या बाबतीत काय असतं? एकतर कोंबडी हे आपण पाळलेल्या असतात किंवा कोंबडी हा एक पाळीव पक्षी आहे, तर ती अंडी घालते आपल्याला माहीत आहे. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतात, इतपत मोठी असतात आणि त्याची अंड्यांचा जो आकार असतो तो सुद्धा कसा असतो?
मोठा असतो, म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोंबडी ही अंडे घालते। पहा, या ठिकाणी कोंबडी अंडी घालते। अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते। ऊब तुमच्या लक्षात आलं का? ऊब म्हणजे नेमकं काय? तर ऊब म्हणजे गरमी। त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते। अंड्यामधील पिल्लू हळूहळू वाढू लागतात। पहा, या ठिकाणी एक नवीन शब्द आलेला आहे। पहा, नवा शब्द काय आहे? अंडी उबवणे। अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे असे म्हणतात। अंड्यामधून पिल्लं निघण्यासाठी कोंबडीला अंडी ही उबवावी लागतात। उबवावी लागतात म्हणजे काय करावं लागतात? त्याचं जे तापमान आहे ते योग्य असायला पाहिजे। त्यामुळं कोंबडी ही त्या अंड्यावरती बसून राहते आणि बसून राहिल्यानंतर ती अंड्याला काय करते? उबवते। आणि ज्यावेळेस हे अंडे उबवले जातात त्यावेळेसच त्या अंड्यामधून पिल्लांचा जन्म होतो। जर कोंबडीने अंडी उबवली नाहीत तर त्यामधून पिल्लाचा जन्म होत नाही। परंतु आता आधुनिक पद्धतीमध्ये आपण विविध मोठमोठ्या मशीनच्या साहाय्याने सुद्धा अंडी हे उबवू शकतो आणि त्यामधून सुद्धा पिल्लांचा जन्म हा होत असतो। अंडी उबवणे म्हणजे काय करणे नेमकं? अंडी उबवणे म्हणजे त्या अंड्याचं जे तापमान आहे हे तापमान नियंत्रित करणे। म्हणजे ज्या तापमानाला ती अंडी प्रजननक्षम होतात, उबवण्यासाठी ते योग्य होतात, ते तापमान म्हणजेच त्यामधून त्या पिल्लाचा जन्म हा होत असतो। पहा, वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते। पहा, वाढ ज्यावेळेस त्या पिल्लाची पूर्ण होते त्यावेळेस अंड्याचं जे कवच आहे हे कोंबडी नाही फोडत, हे पिल्लू फोडतं। आतून चुचा मारल्याच्या नंतर ते अंडं हे फुटलं जातं किंवा अंड्यामध्ये जे पिल्लं आहे त्याची जर पूर्ण वाढ झाली तर त्या अंड्याचा ऑटोमॅटिक थोडासा आकार वाढून त्या अंड्याला तडा जातो आणि पिल्लू हे आतमधून चुचा मारून ते अंडं फोडून काय करतं? बाहेर येत असतं। पहा, पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्याची काळजी घेते आणि सरासरी आपण बघतो की ज्या कोंबड्या असतात हे अंडी उबवल्यानंतर जे पिल्लं बाहेर येतात त्या पिल्लांची काळजी घेत असतात। पहा, त्याचं रक्षण करत असतात। सहजासहजी तुम्हाला लक्षात आलं असेल मुलांनो की आपण जर एखाद्या कोंबडीचं छोटंसं पिल्लू पकडण्याचा प्रयत्न केला तर ती कोंबडी तुम्हाला चोच मारत असते। काय करत असते? चोच मारत असते। म्हणजे त्यांचं ती रक्षण करत असते, काळजी घेत असते। पहा, यानंतर पहा, माहीत आहे का तुम्हाला? पहा, काय माहीत आहे का तुम्हाला? जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते। अंड्यांच्या जवळ कुणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते। पहा, तीच गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे। अंडी उबवत असताना सुद्धा एखाद्याने जर अंड्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर ती कोंबडी ही त्या व्यक्तीच्या अंगावर ही धावून येत असते, त्यांना चोच मारण्याचा ती प्रयत्न करत असते। पहा, आता तुम्हाला विचार करायला सांगितलं, जरा डोके चालवा। पहा, काय विचार करायला सांगितलंय? कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लू यामध्ये काय तुम्हाला सारखेपणा वाटतो ते आपल्याला शोधायचं आहे किंवा विचार करायचा आहे। आपण बघू शकता कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लू हे दिसायला कसे असतात? सारखेच असतात, परंतु आकार हा सारखा जरी असला तरी त्याची वाढ झालेली नसल्यामुळे काही बाबतीत हा थोडासा बदलसुद्धा आपल्याला दिसू शकतो। त्यानंतर पहा, रूपांतरण। आता रूपांतरण काय आहे? पहा, शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे। पहा, शेळीचं करडू आणि शेळी यामध्ये कसा आहे? सारखेपणा आहे। दोन्ही पण दिसायला हे सारखे दिसतात। कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे, पण फुलपाखराची आळी आपण अगोदरच पाहिलेलं आहे। फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे। आपण सुरुवातीलाच पाहिलं, फुलपाखरू आणि त्याची जी आळी आहे तर ही आपल्याला सारखी दिसत नव्हती। आपण पहिल्याच पानावरती ते पाहिलेलं आहे। यांच्यात मात्र खूप फरक आहे। पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण असे म्हणतात। एखादं पिल्लू आहे कुठल्याही प्राण्यांचा असेल तर ते पिल्लू आणि जो पूर्ण वाढ झालेला जो प्राणी आहे यांच्यामध्ये जर खूप बदल असेल आणि आपल्याला जर ते ओळखू येत नसतील की ते त्याचंच पिल्लू आहे तर त्या पूर्ण वाढ होण्याच्या प्रक्रियेला रूपांतरण असे म्हणतात। काय म्हणतात? रूपांतरण।
पहा फुलपाखरामधील रूपांतरण. आपण आता काय पाहणार आहोत? फुलपाखरामधील रूपांतरण. सुंदर आकाराची आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचा एक हिस्सा आहे. आपल्याला परिसरामध्ये ठिकठिकाणी फुलपाखरे पाहायला मिळतात, वेगवेगळ्या फुलांच्या झाडावर, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ही जी फुलपाखरे आहेत, फुलपाखराचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात असतं. कुठं असतं? वनस्पतीच्या सानिध्यामध्ये. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. फुलपाखराची जेव्हा वाढ होत असते तेव्हा सर्वात सुरुवातीला फुलपाखरू हे अंडे देत असतं. अंडे दिल्याच्या नंतर त्या अंड्यामधून एक अळी बाहेर पडत असते. त्या अळीचं नंतर ती झाडाचा जो पाला आहे तो खाते आणि तिचा कोशामध्ये रूपांतर होत असतं. कोशामध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर बरेच दिवस ती कोशामध्ये राहत असती. त्यानंतर ती कोश कुरतडून बाहेर येत असते आणि कोशामधून बाहेर आल्याच्या नंतर ती हळूहळू प्रौढ अवस्थेमध्ये म्हणजे फुलपाखरासारखी दिसते आणि फुलपाखरू तयार होत असतं. या त्यांच्यामध्ये प्रौढ अवस्थेला आपण काय म्हणतो? फुलपाखरू म्हणतो. जी प्रौढ अवस्था आहे त्या अवस्थेला आपण काय म्हणतो? फुलपाखरू असं म्हणतो. पहा बिबळ्या, कडवा या नावाने फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. बिबळ्या, कडवा या नावाचे जे फुलपाखरू आहे हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. याच्या उदाहरणावरून फुलपाखराची वाढ कशी होते हे आपण पाहूया. पहा नेमकं फुलपाखराची वाढ कशी होते आता आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते. पहा आपल्याला रुईचं झाड माहिती आहे का? सर्वांनी बघू शकता, पांढऱ्या रंगाचे त्याला काय येत असतात? फुलं येत असतात. पहा बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी आळी बाहेर पडते. 6 ते 8 दिवसानंतर ही आळी त्या अंड्यामधून बाहेर पडते. फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराची जी आळी आहे त्या आळीला काय म्हणतात? सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यामधून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. अंड्यामधून जो सुरवंट आहे फुलपाखराचा तो बाहेर पडल्याच्या नंतर तो काय करतो? खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. आणि ज्या पानावर फुलपाखराने अंड दिलेलं आहे त्या अंड्यामधून जेव्हा तो सुरवंट म्हणजे ती आळी बाहेर पडत असते तेव्हा ती जी आळी आहे ती आळी त्या पानाला सुद्धा खायला सुरुवात करत असते आणि ते कुरतडून पान खात असते. त्याच्या खाण्याचा वेग फार मोठा असतो आणि तो पटापट खात असतो. त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होत असते. पहा फुलपाखरूचा जो सुरवंट आहे तो खूप वेगानं खात असतो. त्यामुळे त्याची वाढ ही खूप मोठ्या झपाट्याने होत असते. पहा या ठिकाणी आता आपल्याला एक नवीन शब्द शिकायचा आहे. कोणता शब्द आहे तो? कात. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. पहा जेव्हा शरीराची वाढ होते ती वाढ होत असताना शरीरावर जे आवरण असतं ते आवरण हे त्यांना कसं होतं? लहान पडतं. अपुरे पडणारं आवरण ते आवरण हे कातच्या स्वरूपात हे बाहेर टाकलं जातं. पहा आपण अनेक वेळा पाहतो सापाने आपण कात टाकली असं म्हणतो. एक सापाच्या आकाराचा एक पांढरा शुभ्र पापुद्रा हा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळत असतो. त्याला सुद्धा आपण कात असं म्हणतो. पहा पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्यांचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. पहा जी जुनी कात आहे ती त्याला पुरत नसल्यामुळं त्या शरीरावरती नवीन कात यायला सुरू होते. ती ढगळ असते. अशा जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात. पहा कात टाकणे म्हणजे तुम्हाला कळलं असेल. सापाच्या बाबतीत सुद्धा आपण बघू शकतो की कात नेमकं कशा प्रकारे टाकली जाते. पहा त्यानंतर काय होतं? पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. जो फुलपाखराचा जो सुरवंट आहे तो पुन्हा ही वेगाने जे पानं आहेत ते कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. पहा एकदा कात टाकल्याच्या नंतर पुन्हा तो सुरवंट हा झपाट्याने जे पानं आहेत ते कुरतडून खायला सुरुवात करतो. आणि कुरतडून खायला सुरुवात केल्याच्या नंतर आपण बघू शकतो तो पुन्हा त्याची वाढ ही झपाट्याने होत असते. पहा
2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो आणि 2-3 दिवसानंतर तो काय करतो, पुन्हा तो सुरवंट पुन्हा कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. 4 वेळा त्याच्या अंगावर जे आवरण असतं ते आवरण तो काढून टाकतो. 4 वेळा असं करतो सुरवंट. कोणाचा? फुलपाखराचा. बिबळ्या कडवा फुलपाखराचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस राहते. सुरवंट जी अवस्था आहे त्याची, त्या अवस्थेमध्ये 10 ते 12 दिवस ते फुलपाखरू हे राहत असतं. बरोबर. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. पहा, रेशमाचा जो धागा असतो त्या प्रकारची जी धाग्याची असती तशी एक तो काय करतो, गुंडी विणायला सुरू करतो तो सुरवंट. त्या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. त्यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतो. आपण या चित्रामध्ये बघू शकतो नेमकं कोशावस्था कशी आहे. पहा, एखाद्या फळासारखा तो स्वतःला हा लटकून घेतलेला आहे. पहा, कोशाच्या आतमध्ये मात्र तो सुरवंट हा मजेत असतो आणि वरतून मात्र जो कोश आहे तो कोश हा वाढलेला असतो. पहा, आपण बघू शकतो चित्रामध्ये कोशावस्था कशा प्रकारे असते फुलपाखरांची. पहा, कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. 11 ते 12 दिवस तो कोशाच्या आतमध्ये सुद्धा असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही आणि त्याने अगोदर भरपूर खाल्लेलं असते. त्यामुळे तो कोशाच्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर जो फुलपाखरू आहे तो आतमध्ये काहीही खात नाही. पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात आणि त्याच्या शरीरामध्ये महत्त्वाचे बदल हे कोशावस्थेमध्ये काय होत असतात, घडून येत असतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. त्यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक असे पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते. पहा, दिसायला किती सुंदर असतं फुलपाखरू. परंतु फुलपाखराचा जन्म हा सहजासहजी होत नाही. त्याला 3 ते 4 अवस्थांमधून जावं लागतं. त्या अवस्था तुम्हाला समजल्या असतील. फुलपाखरू सुरुवातीला अंडी घालतं. अंडी घातल्याच्या नंतर 6 ते 8 दिवसानंतर त्यामधून तो एक आळी बाहेर पडते. पहा, ती आळी त्यानंतर ती पानावर ताव मारून मारून ते पानं खाते. त्याच्यानंतर ती कात टाकते. कात टाकल्याच्या नंतर ती अशी 4 ते 5 वेळेस कात टाकते. त्यानंतर ती कोशावस्थेमध्ये जाते. स्वतःभोवती एक कोश विणला जातो. जसं आपण रेशीम जी असते त्या रेशीमचे किडे ज्याप्रमाणे कोश विणतात स्वतःभोवती आणि त्यापासून रेशीम मिळते आपल्याला, अशाच प्रकारचा कोश हा ते फुलपाखराचा जो सुरवंट आहे तो विणतो. आणि त्यामध्ये सुद्धा राहिल्याच्या नंतर पहा, त्यामध्ये राहिल्याच्या नंतर बऱ्याच दिवसांनं तो जो फुलपाखरू आहे 10-12 दिवसानंतर तो फुलपाखरू त्याला रंगीत पंख आणि त्याचे जे पाय आहेत हे पाय आपल्याला 6 लांबलचक असे पाय जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि या फुलपाखराची वाढ ही पूर्ण झालेली असते आणि मगच आपल्याला ते फुलपाखरू या ठिकाणी इकडून तिकडं फुलावरती उडताना आपण पाहू शकतो. पहा, किती छानपैकी त्या फुलपाखराचा जन्म होतो. पहा, आणखी आपल्याला काय माहीत आहे का हे विचारलेलं आहे. पहा, माहीत आहे का तुम्हाला? पहा, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. प्रत्येक फुलपाखराची मादी ही वेगवेगळ्या वनस्पतीच्या पानावरती अंडी घालत असते. पहा, निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरामध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो आणि फुलपाखरांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये प्रत्येक फुलपाखराचा जो अंडे घालण्याचा काळ जो आहे तो, त्याचप्रमाणे कोणत्या झाडावर अंडे घालायचे, कोणत्या पानावर अंडे घालायचे हे सगळं ठरलेलं असतं. सुरवंटामध्ये खूप विविधता आढळते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांब बुबळे असते. अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे तंतूसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. पहा, या ठिकाणी चित्र दिलेलं आहे निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांचं, आपण बघू शकता. आता आणखी तुम्हाला विचारलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला? काय माहीत आहे का? स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. पहा, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आपण एकदम धान्य स्वच्छ करतो आणि ते डब्यामध्ये आपण ठेवत असतो आणि डब्यामध्ये ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये झाकण लावलेलं असताना सुद्धा त्यामध्ये किडे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात
आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते. पहा, धान्य साठवल्यामुळे त्या ठिकाणी जी हवा आणि जी ऊब आहे ही त्या अंड्याला उबवते आणि त्यामुळे त्या अंड्यामधून त्या प्रकारचे कीटक आपल्याला बाहेर पडताना दिसतात. म्हणून डब्यात त्याची वाढ होत राहते. त्यांचेही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डब्बा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. ही गोष्टसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की डब्यामध्ये जे धान्य ठेवलेलं असतं त्या डब्यामध्ये ठेवलेल्या धान्यामध्ये सुद्धा छोटे छोटे कीटक हे अंडी घातलेली असतात, परंतु आपल्याला ते दिसत नाहीत आणि न दिसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची वाढ त्या डब्यामध्येच होते. त्या अंड्यातून जे कोस, सुरवंट हे सगळ्या अवस्था पार करून ते कीटक हे जन्माला येत असतात. पहा, आहे का नाही गंमत? पहा, आज आपण या पाठामध्ये काय शिकलो हे थोडक्यात पाहणार आहोत. काय शिकलो? आपण काय शिकलो? कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. ही गोष्ट आपण शिकलो. त्यानंतर फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था आहेत, हे सुद्धा आपण शिकलेलो आहे. नंतर बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी या पाठामध्ये पाहिलेलं आहे. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. हे पण आपण सविस्तर या पाठामध्ये पाहिलेलं आहे. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते, त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात आणि आकर्षक असे पंख असतात. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे. दिसायला आकर्षक असणारे फुलपाखरं प्रत्येकांनाच हवेसे वाटतात, परंतु फुलपाखरांना पकडणे किंवा दोरीने बांधून ठेवणे असं आपण करायला नाही पाहिजे. कारण आपण पाहिलं ना, एक फुलपाखरू जन्माला येण्यासाठी किती अवस्था असतात, तेवढ्या अवस्था पार पडल्याच्या नंतरच फुलपाखरांचा हा जन्म होत असतो. त्यामुळं आपण याला निसर्गाच्या सानिध्यातच राहू द्यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण आज हा पाठ पाहिलेला आहे. यानंतर या पाठावरील आपल्याला प्रश्न उत्तरंसुद्धा पाहायची आहेत. तुम्ही पुस्तकाच्या रूपातून ते प्रश्न उत्तरं सोडायची आहेत. धन्यवाद.